अशा पद्धतीने आजच्या या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला या ऐतिहासिक महत्त्वपूर्ण या स्थळाला आपण सर्वांनी भेट दिली। या ठिकाणी आपण सर्वांनी त्रिशरण पंचशील बुद्ध पूजापाठ वंदना आपण या ठिकाणी ग्रहण केलेली आहे। तर प्रिय सज्जनांनो, या धम्म सहलीचा आज आपण या ठिकाणी समारोप करत आहोत, कारण यानंतर आपल्या धम्म सहलीमध्ये बघण्यासारखं आणि धार्मिक ठिकाण आता याच्या पुढे नाही आहे। हे शेवटचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी आपल्या धम्म सहलीचा समारोप होत आहे। या समारोपाच्या अनुषंगाने आपल्या धम्म सहलीमध्ये कुणाला जर 2 शब्द बोलायचे असतील त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। महिला मंडळ, पुरुष मंडळ, कोणी येऊ शकता। आपण या, आपण धम्म सहलीमध्ये कसं वाटलं, काय बघितलं, काय बघितलं, कसं वाटलं, चला। हे आमचे भीमराव जगताप बाबा हे पुण्याहून आपल्या धम्म सहलीमध्ये सहभागी झालेले आहेत। ते आज या ठिकाणी 2 शब्द बोलू इच्छितात। जय भीम। माझं एकच सांगणं आहे की खरोखर जीवनामध्ये एक वेळेस तरी धम्माचं हे 4 क्षेत्र आहेत जे प्रत्येकानं बघावं आणि जे म्हणते जे आपल्याला योग्य मार्गदर्शन योग्य ठिकाणी आणि चांगल्या ठिकाणी आपले सर्व काही आपल्याला तकलीफ न देता, काही त्रास न होता आपल्याला सुखरूप परत आणलं। आणि परत हात जोडून विनंती करतो की प्रत्येक उपासिकाने आणि उपासकानं कृपया करून जीवनामध्ये एकदा तरी धम्मयात्रा करावं, हीच सगळ्यांना विनंती। आपल्या धम्म सहलीमध्ये साहेबराव भिवसणे हे हिवरा गावचे आहेत। त्यांना तालुका फुलंब्री आहे आणि त्यांच्या गावातून मला वाटते 7-8 जण आहेत। तर हे साहेबराव भिवसणे बाबा आपल्याशी बोलत आहेत। सर्व बौद्धोपासक उपासिका सर्वांना विनंती आहे की आज ऐतिहासिक धम्मभूमी मावसाळा इथून आज आपली धम्मसहल अगदी आनंदामध्ये सुखामध्ये निघालेली आहे। आणि जे काही महत्त्वाचे ठिकाण आहे आपले बुद्धगया, सारनाथ, लुंबिनी, कुशीनगर हे आपण सर्वांनी आनंदाने सुखाने पार पाडलेले, सर्वांनी आनंदानं पाहिलेलं आहे आणि सुखानं आपण सुखी प्रवास घेऊन आपण आपल्या घरी जात आहोत। ही सर्वांना माझी विनंती आहे आणि सर्वांना मी विनंती आहे की आपण जे आपले महत्त्वाचे जे काही तीर्थस्थळ आपण पाहिले ते आपण आचरणात आणावं। बौद्ध धर्माचे नियम सर्वांनी आचरणात आणावं, तिथे नियम पाळावं, हीच मी तुम्हाला कळकळी विनंती करतो आणि माझी 2 इकडे बघा, आमचे हे साबळे बाबा आहेत, अनिल साबळे, हे सिल्लोडहून आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, त्यांना सिल्लोडहून आलेले आहेत ते। हां, बोला बाबा। जय भीम। मला जास्त काही सांगायचं नाही आहे, पण मला माझ्या नातेवाईकाला, माझ्या मित्रमंडळीला एवढं सांगणं आहे की आम्ही जसं धम्मसहल करून आलो तसंच तुम्ही पुढची सहल करावं, एवढंच बोलतो। जय भीम। त्या ठिकाणी आपले घुसळे साहेब आहेत। धम्म सहलीमध्ये खूप त्यांनी प्रत्येकांना चांगलं सहकार्य केलं, वेळोवेळी सहकार्य केलं। महाकारुणिक कार्यातला गंगोदय यांना वंदन, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पण वंदन, तसेच सर्व उपासक भिक्खू संघाला पण वंदन, तसेच सर्व उपासक यांना माझ्या जय भीम। 15 फेब्रुवारी 2026 मावसाळा इथून जी धम्मसहल निघाली, त्या धम्मसहलीमध्ये आपण सर्वांनी जो सहभाग घेतला आणि आपल्याला भिक्खू भंतेजींनी जे मोलाचं जे काही आपले बौद्ध धर्मातील जे पवित्र स्थान आहे ते दाखवले आणि त्याचं सविस्तर वर्णन करून सांगितलं की कुठं काय घडलं काय नाही, सविस्तर डिटेल अशी माहिती त्यांनी दिली। आणि जे आपल्या बुद्ध धर्मातील जे 4 प्रसिद्ध ठिकाणं आहेत, जे जसं लुंबिनी झालं, कुशीनगर झालं, बोधगया झालं आणि सारनाथ झालं, हे तिथं काय घडलं काय नाही ते भंतेजीने आपल्याला डिटेलमध्ये सांगितलं। तसंच सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही पण बोधगयाची ही जी धार्मिक सहल आहे त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि जे भंतेजींनी चालू केलेलं आहे मावसाळा धम्मसहल या जे चॅनल आहे त्याला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। जय भीम। भागीरथीबाई
कांबळे हे आई या ठिकाणी मला वाटलं नव्हतं की मी हे बुद्धगयाला येईन म्हणून. 10 वर्षापूर्वी मी बुद्धगयाला आले होते, पण अर्धेच बघून मी गेले. मी रोज प्रयत्न करायचे की गौतम भगवाना तुम्ही कधी मला नेताल, कधी नाही. माझ्या मिस्टरांना पेरलेच झालेला आहे, तरी पण ते म्हटले तुला जायचं ना, माझं काही हो पण तू जा, माझं काही हो. तर ते म्हणले तुझ्या बहिणीकडे मला सोड. माझे सुनबाई म्हटले मी सांभाळते, ते वर राहतात. तर त्या काय म्हटले मी वर चढणार नाही, तू तुझ्या बहिणीकडे मला गावी पाठव. मी त्यांना पोस्ट केलं शेवगावला आणि मग मी इकडं बुद्धगयाला आले. एवढं 200 बघा, भागीरथी आईचं असं म्हणणं आहे की बाबा त्यांचे जे मालक आहेत त्यांच्या घरच्यांना पॅरालिसचा अटॅक आलेला आहे. म्हणजे पॅरालिसचा अटॅक आलेला असताना सुद्धा त्या बाबांचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे. एखादा माणूस म्हणला असता की मला एवढा आजार झाला आणि तू कुठे चालले आहे की नाही, खबरदार जायचं नाही. परंतु ते बाबा स्वतः बोलले की बघा मला जरी आजार असेल मला तुझ्या बहिणीच्या घरी नेऊन घाल आणि तू बुद्धगयेचं दर्शन करू नये. तर त्या बाबांचं खरं तर अभिनंदन. बाबांसाठी एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करावं. तर अशा पद्धतीने भागीरथी आईंना ज्या बाबांनी बुद्धगयेला पाठवलं त्यांचं, आणि त्यांनी पूर्ण टूर या ठिकाणी केला. प्रत्येक धार्मिक ठिकाणांना त्यांनी भेट दिली. त्या आईंचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. आणखी आपल्या महिला मंडळापैकी कोणाला बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. आपल्या धम्मसहलीमधील ह्या उपासिका आहेत मंगलाबाई काळे. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून आमच्या संपर्कामध्ये आहेत, आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहोत. तसं राहणाऱ्या त्या देवगाव रंगारीच्या आहेत, परंतु मुलं वगैरे त्यांच्या सुना वगैरे कामानिमित्तानं पुण्याला आहेत. ते पुण्याला सध्या वास्तव्य आहे त्यांचं. आणि ह्या आईचं पूर्ण उभं आयुष्य धम्म चळवळीमध्ये घालवलेलं आहे, पूर्ण उभं आयुष्य. देवगाव रंगारीला होतं तेव्हा एकदम हलाखीची परिस्थिती. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करते आणि पूजनीय भंतेजी यांना पण त्रिवार वंदन करते. सर्वांना जय भीम. खरंच मी पहिल्यांदा पण बघून गेलेले होते. भंतेजी मला म्हटले होते की ताई नाही तुम्ही यावेळेस कॅन्सल करू नका, काही पण करा पण तुम्ही या. म्हणून मी सगळ्या बहिणीला यांना पण काही माहिती नव्हतं. एक बहीण माझी बारकी ही बघून गेलेली होती, पण यांनी काय बघितलेलं नव्हतं. मग यांना मी रिक्वेस्ट करून सगळ्यांना भाऊ हे सगळे आले आणि सगळ्यांनी बघून त्यांना इतका आनंद झाला भंतेजी, खूप आनंद झाला. आणि मला पण इतका म्हणजे एवढा ग्रुप आपण घरामध्ये अक्षरशः 4 माणसं आपण सांभाळू शकत नाही. भंतेजा जेवढे 50 लोक आज 15 दिवस झाले घेऊन फिरतात सोबत. त्यांना व्यवस्थित वळण लावणं, परत त्यांना चांगलं समजून सांगणं, महत्त्वाच्या ठिकाणं दाखवणं, ते समजून सांगणं, कोणावर रागवणं नाही, कोणावर चिडचिड नाही. आमच्या तरी आमची चिडचिड होती ती, पण भंतीने बिलकुल कोणाला रागवले नाही, काही नाही. आणि आमच्यामध्ये बरं कोणाला बोलला असेल, कोणाला राग आला असेल तर आम्हाला आई बहीण समजून सर्वांना आम्हाला माफ करावं. आणि हे प्रेम जे आपलं 15 दिवसाचं प्रेम होतं तर हे असंच टिकून असावं. आणि एक ग्रुप आपला एक असं जिव्हाळा झाला की असं आता ज्यावेळेस आपण एकमेकाला सोडून जाऊ तर खूप मला तर वाटतं खूप दुःख होईल, मला तर खूप होईल. म्हणजे खूप एक घराण्यासारखे आपण राहिलो सगळे लोक, त्यामुळे खूप त्रास होईल आपण जेव्हा सोडू. आणि माझ्याकडून पण कोणाला जर काही बोललं असेल, काही त्रास झाला असेल तर मी परत सगळ्यांना माफी मागते. परत जय भीम. चालेल चालेल चालेल. तर आपल्या कांबळे आई आहेत, या म्हणतात मला बोलण्याची हिंमत नाही, स्टेज डेअरिंग नाही, 4 लोकांसमोर बोलण्याची हिंमत नाही, परंतु बसल्या बसल्या का होईना मी 2 शब्द बोलते. भंतीची संघ येऊन आम्हाला खूप आनंद झाला. आम्हाला पूर्ण ठिकाण दाखवले. आम्ही पूर्ण ठिकाण बघितले नव्हते, आम्ही अर्धेच बघितले होते, पण जे ठिकाण बघितले आम्हाला ते. आणि भंतीजींनी आमची खूप खूप काळजी घेतलेली आहे. मला दवाखान्यात नेलं, माझं ॲक्सिडेंट झालं तर मला माझी काळजी घेतली, जिथं पाहिजे तिथं मला नेलं. मला 2 मुलं पाठवून माझं जिथं पाहिजे माझं मन प्राप्त झालं ते दर्शन करून मला. आणि सगळे माझे दर्शनं झालेत. मला खूप आनंद झाला. भंतीजीच्या सहलीत सहभागी व्हावं हीच माझी इच्छा. साधू साधू. बघा, या आईंना पायाला मार लागलेला असताना सुद्धा आईनं खूप हिंमत धरली. एखादे दुसरे कोणी असते तर म्हणले असते बाबा मला मार लागला, एवढा त्रास आहे, तकलीफ आहे, मी जाऊ देतं. परंतु आईने हिंमत धरून एक ना एक ठिकाण, धार्मिक ठिकाण टोटल त्यांनी बघितले आहे की नाही. आणि सर्व धार्मिक ठिकाणांना भेट देऊन त्या आज या ठिकाणी समारोपाच्या अनुषंगाने 2 शब्द बोलल्यात. निश्चित मला पण तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं की लोक जे बाहेरचे जे टूर काढणारे लोक असतात, हे टूरवाले काय करतात, लोकांना प्रत्येक स्थळं दाखवत नाहीत.
आपल्यासोबत 2-3 गाड्या होत्या बघा, तुम्हाला आठवत असेल तर ते लोक त्या लोकांसोबत पण राहत नसत. फक्त जाऊन या, बघून या, 1 तासात आले पाहिजे तुम्ही गाडीजवळ. लोक यात्रेत जसं फिरल्यासारखं जातात आणि बघून येतात, आहे की नाही. त्या ठिकाणाची माहिती नाही, त्या ठिकाणी काय घडलं, कधी घडलं, कसं घडलं, भगवंताच्या जीवनामध्ये काय घडलं, कोणता प्रसंग घडला, हे लोकसुद्धा दाखवत नाहीत. आणि एवढंच नव्हे तर काही लोक ते ठिकाणं पण गहाळ करतात, सर्व ठिकाणं दाखवत नाहीत. आपण एक ना एक ठिकाण दाखवतो, आहे की नाही. एक ठिकाण दाखवतो आपण. 20 दिवसामध्ये आपण एक असं एकही ठिकाण आपण गहाळ करत नाही, लक्षामध्ये. बाकीचे लोक ठिकाणं गहाळ करतात, तर आपण ह्या गोष्टी बारकाईने लक्षामध्ये घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बाकीच्या गाड्यावाले काय करतात, लोक ड्रायव्हर, आता मला झोप यायली, 50 लोकांचा जीव माझ्या हातामध्ये आहे, मग मला आता झोप येऊ लागली, मग 2 तास झोपतो. मग पंपावर गाडी उभी करून देतात आणि लोक मग कुठं पंपावर झोपतात. आपण पंपावर झोपू घालत नाही, आपण ठिकाणं गहाळ करत नाही. प्रत्येक ठिकाणी मी स्वतः सोबत असतो. प्रत्येक ठिकाणी कोणती घटना घडली, भगवंताच्या जीवनामध्ये काय घडलं, कधी घडलं, कसं घडलं, ते प्रसंग आपण प्रत्येक ठिकाणी आपण लोकांना स्वतः दाखवतो आहे. आणि म्हणून भंतेजीसोबत जाणं आणि इतर टूरवाल्यासोबत जाणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, लक्षामध्ये. आणि म्हणून हे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. तर आमच्या धम्मसहलीतील उपासिका, आमच्या बौद्ध उपासिका अयोध्याबाई मगर या आई 2 शब्द बोलत आहेत. मी 2 वर्षापूर्वी गेले होते टूरमध्ये, तर काय तुमच्या एवढं काय सांगितलं नाही, मला दाखवलं नाही एवढं काय. माझी लई इच्छा होती भंतीजी बरोबर जावं म्हणून. पण करुणा भंतीजीकडे आम्ही 10,000 रुपये भरले होते 2 महिन्यापूर्वी. तुमच्या इथं मौसाळच्या कार्यक्रमाला ते ह्याच्यावर मोबाईलवर बघितलं ना, मग आम्ही विचारत 2 जणी आलो, माझी भाऊ बहीण मी. आणि मग तिथं तुम्ही सांगितलं 5 जागा शिल्लक आहेत म्हणून. मग ते आमच्या भाषेकडे गेले, दाभाडेबाईकडे, आणि त्यांना म्हणलं तुला यायचं असलं तर चला, आम्ही दोघे पण तिकडेच जाणार होतो. मग त्या म्हणलं लगेच, मग तिकडे फोन केला त्यांनी, तिकडून तुमच्याकडे आम्हाला म्हणजे आईची बरेच वर्षापासून इच्छा होती, परंतु धम्मपरिषदेला आले, मावसाळा त्यांना माहिती नव्हतं. विचारत त्या आल्या आणि या धम्मसहलीमध्ये सहभागी झालात, असं आईचं म्हणणं आहे. आणखी कोणी बोलणार आहे? तर असो, म्हणा सर्वांनी साधू साधू साधू.